एक पार्सल आज आम्ही काल मागवलं आणि ह्याच्यात काय तर आम्ही तुमका येऊन सांगतो. चला तर म्हणजे तुमका दाखवायचं ह्याच्यात नक्की काय आता. आणि म्हणजे हे असं आपले कोबी जे मी मगाशी आणले असं मग म्हणजे हे सगळे कोबी. सो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर म्हणजे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत असा. तर म्हणजे तुम्ही डेली नोटीस केल्या असतल्या तर माझे जे व्हिडिओची स्टार्टिंग आहे ना ती अशीच काहीतरी हिरव्यागार झाडात किंवा अशी ह्या वातावरणात अशी होत असते बघा. कारण म्हणजे माका असं वाटतं की घरात ब्लॉग सुरू करण्यापेक्षा नेचरमध्ये म्हणजे हिरव्यागार वातावरण, बाहेर वारं सुटलं मस्त आणि सगळीकडे आणि फ्रेम पण बघा तुमका किती भारी वाटतं बघू. बघा मी असं तुमका दिसेन ब्लरमध्ये सगळ्या पाठी दिसतं हिरव्या, तर मस्त वाटतं ना. हां तर म्हणजे एक पार्सल आज आम्ही काल मागवलं आणि ह्याच्यात काय तर आम्ही तुमका येऊन सांगतले. कारण मला सगळ्यात पहिले बाजारात जाऊचा. कारण म्हणजे मी आज काहीतरी एक नवीन करतले असं आहे म्हणजे स्वतःवर काम. आणि तुमका दाखवतले की ह्याच्यात काय असतं आणि माका एक गोष्ट होई ती पण मग आता बाजारात गावतली या. तर ते दोनही गोष्टी मी तुमका एकत्र दाखवतले असे. चला पण माका आता कोबी हाडूची असत कारण कोबी माझे संपले असत आणि उद्या आपण कोबी गावतले असं शुक्रवारच्या बाजारात म्हणजे मळेवाडीत. तर म्हणजे तुम्ही अशीच म्हणजे ब्लॉग बघित राहा, बरा वाटता. बरे ब्लॉग भेटते त्या मला सांगतो ब्लॉग अशीच बरे करते म्हणजे बरा वाटतं बघू. सो माझी एक जर्नी आहे जी मी डेली करतं, स्टॉलवर जातं, काम करते आणि तुम्ही सपोर्ट करतात तर खूप मस्त वाटतं. तर चला जाऊया, सगळ्यात पहिले बाजारात जाणं या. चला तर म्हणजे बाजारात दिले कोबी घेतले बघा. इतके सगळे कोबी मला गावले होते त्यांच्याकडे. गुरुवार भाजी तर म्हणजे जसं की तुमका मगाशी बोललेलं मी की म्हणजे बाजारात जाताना की तुमका ह्याच्यात काहीतरी आता दाखवायचं. चला तर म्हणजे तुमका दाखवायचं ह्याच्यात नक्की काय आता. हे मी फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे बघा. तर म्हणजे ह्याच्यात असं आहे टोपी कुकिंगची जे शेफ लोक वगैरे घालतात ते म्हणजे कुक लोक ह्याच्यात आपल्या किचनमध्ये. ही बघा अशी अशी ती टोपी आहे. तर मी या स्टॉलवर घालतले अशी तर स्टँडर्ड राहतलं आहे बघा असं दिसतं पाठवून. आणि दुसरी गोष्ट मी आणली आत्ता जस्ट बाजारातून जाऊन तो म्हणजे एप्रॉन बघा दाखवते. बघा अशा प्रकारचा तो एप्रॉन हा असं बांधलेलं आहे. तर व्यवस्थित दिसा आता म्हणजे आता तुम्ही असंच राहतील असे माझ्या स्टॉलवर. सगळं ऑर्डर मी अशीच मारतात त्याला लागेल. माझे कपडे पण लोळायचे ना पहिले. माझे कपडे म्हणजे खूप लोळत सगळीकडे असे डाग पडत. सो आजपासून असं होतं. कसा वाटतं तुमका कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर म्हणजे जे कोण आपल्याला रेग्युलर तर त्यांच्यानी मला असं बघून भिया नाकात काही. सो मी आजपासून असं होतले असं आहे म्हणजे स्टॉलवर. तर तुमका आजपासून दाखवतले मी स्टॉलवर म्हणजे कसा लोकांचे काय रिॲक्शन असते मला असं बघून. पहिली काय नाही लोक बघतील ह्या काहीतरी वेगळा दिसतं असं. कोण स्टॉलवर सध्या तर राहणार नाही ना आपल्या इतक्या भागात. सो मी राहतो नाही. अजून एक राहता माझा मित्र तेकाच मी फॉलो करते असं. आणि त्याने ती टोपी मागितली हा. त्याचं स्टॉल पण विसरता बायपासला. तर चला तर म्हणजे आता वाजले असत बरोबर संध्याकाळचे 4:20 झालेली असत. आणि मी जस्ट आत्ता अंघोळ केले असं. हे बघा जस्ट आत्ताच. तर मंडळी तुमका सगळ्यांकाच माहिती आहे म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती आहे पण जे आता आपले नवीन सबस्क्रायबर असतात त्यांना नाही माहिती की माझं एक स्टॉल आहे सर. मी सगळं व्हेज म्हणजे प्युअर व्हेज बनवते. थांब प्युअर व्हेज बनवतं म्हणजे कोबी मंचुरियन, नूडल्स, सूप म्हणजे सगळा व्हेज. तर मंडळी मी जस्ट आत्ताच सगळा पीठ वगैरे रेडी केलं असे म्हणजे मगाशी अर्ध्या तासापूर्वी. तर तुमका दाखवते कोबी मंचुरियनचं पीठ. आणि आज माका ते कोबी पण किती रुपयात गावले ते पण तुमका सांगते. म्हणजे आज माका कोबी स्वस्त गावले असत. तर त्याला तुमका दाखवते लवकर मका आता जोक पण नाही असं अजून मी जेतले आणि स्टॉलवर जातले. चला आता रे हाय कर हाय 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 हाय. तर हे बघा म्हणते हे असं आपल्या मंचुरियनचं पीठ जर मी मगाशी अर्ध्या तासापूर्वी केला आता मस्त वेगळी तर मॅरिनेट होता. 5 वाजता त्या आम्ही बरोबर स्टॉलवर सोडतलो. आणि म्हणजे हे असं आपले कोबी जे मी मगाशी आणले असं मगासून ह्याच्यासून 3 का 4 मी कापलोय. तर म्हणजे हे सगळे कोबी मका पडले 200 रुपयाक म्हणजे आज मका स्वस्त पडले कोबी. काय नाही संपले 2 दिवसात. फायनली म्हणजे स्टॉलवर आपण पोहोचलो. बघा आई पकोडे सोडतात. आणि माझं सेटअप फक्त मला रेडी करूचा म्हणजे मला कटिंग करूचा. हे असं आपले नूडल्स इतके नूडल्स आज आपण बॉईल केले असत. तर चला. आणि आज माझं फर्स्ट डे असा. मी मस्त एक टोपी घालतेलं एप्रॉन बांधलेलं. तर बघूया लोक काय म्हणतात त्याने आपला एक्सपिरियन्स कसं असतं तो. चला या सगळं कटिंग करून पहिला कंप्लीट करते. खरं तर मला तुमका ऑर्डरी मारताना पण दाखवायचे असतात पण कॅमेरा मी सेट करू खं ह्यो प्रॉब्लेम हा. सो म्हणान पण मी करीन मध्ये तुमका दाखवेन मी कसे ऑर्डरी मारते. कोणाला काही सांगेन कॅमेरा होल्ड करू.
आणि तुमका दाखवेन. चला पहिली मी सगळ्यात कंप्लीट करून घेऊया कटिंगचं काम. चला फर्स्ट डे ऑफ एक्सपिरियन्स एप्रन विथ कॅप. असं मी हॉटेलात आहे का वानाक नाही होते. कधी बांधूच नको. एप्रन बांधलेलो आता मी कॅप घालतले याचं. आणि आज आमचं पहिलं शेफ तयार झालो. फर्स्ट पहिल्यांदा. कमेंट मध्ये नक्की सांगा तुका कसं वाटतं. तू पहिली कमेंट कर, अशी लाईव्ह कमेंट कर. भारी दिसता एक नंबर. आता सांग. आता एक नंबर भारी दिसत. होय मा. पहिल्यांदा बघल्यास हा तर म्हणतो ही सूप मारलेला हवा यांची ऑर्डर होती. तर म्हणते नूडल्सची ऑर्डर आहे ह्याची ह्या बाबूची. हो युट्यूबवर टाक. चायचा टाइम झालो. आई चाय पिता काय खाते गे. चाय बिस्किट डायबिटीस. मी अजून जेवण नाही असं. तो बघा तो माझा डबा पिवळ्या कलरचा. टाइम म्हणजे ही गाडी दिसतं ॲक्टिव्हिटी होती आपल्याकडे येतच असत. गाडी तिथून परतली त्यांच्यानी आणि संध्याकाळ झाली या थोडं थोडं काळोख पण पडता. फायनली येतो तूच आता बोलले. आता माका बोलायची गरज नाही. फिरायला पुढे किती काही गेली काय घ्या होता रे. तर म्हणजे तुमका माहिती आहे मी कुत्र्यांका बिस्किटा घालते. त्यांना तरी बिचाऱ्यांका कोण घालणार आहोत तर मी घालते. स्टॉलकडे एसर पण असतं डेली ठरलेली असतात माझी. पुष्पा आणि तिची पोरं असतात. खूप असत आज. आज इतकी असत बाकीची खरी तरी काय माहिती काय. तर म्हणते इलो घराकडे. स्टॉल वगैरे सगळं बंद केलं. संपला सगळा. तर काय नाही बरं पहिले बोलले तर मला खूप म्हणजे भय वाटत होतो की संपताना काय. पहिले गिरायक खूप म्हणजे खूप डीम होता. थोडेसे नूडल्स रवले. तर काय नाही एक दिवस असा होता बिझनेस असल्यामुळे अशी गोष्टी होतच असतात. तर आपण हार मानता का म्हणाय. तर काय नाही असता मस्तपैकी जेवतलो आणि झोपतलो. हां तर म्हणजे हे ब्लॉगात मग हैसरच संपवचं पडतलो. काय करतलं आहे. उद्या तर आपण परत नवीन ब्लॉगमध्ये भेटायचं जाणार. तर म्हणजे काय नाही आजच्या ब्लॉगमध्ये इतक्याच. भेटूया उद्याच्या काय नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.